त्यांना पायात बुटं घालून देतात, हे खरं आहे का? त्यांच्या मनावर आहे कोणाच्या गाडीत बसायचं आणि कोणाच्या गाडीत नाही बसायचं. त्यांच्याकडे टू व्हीलर बी नाही, मग ते ठरवतील ना कोणावर बसायचं. आम्ही अपेक्षा करणं योग्य आहे का? अनेक जणांनी विरोध केला, अनेकांनी टीका केल्या, पण मात्र जेव्हा जवळचेच लोक टीका करतात तेव्हा काय भावना असतात? बऱ्याच वेळेला तुम्ही प्रश्न विचारता की बा जरांगे पाटलाची हवा संपली का? काही लोक गाडी जाणत नाही दौऱ्यामध्ये, मग ते दाखवा ना कोणत्या दौऱ्यात कोणती गाडी आलेली. तर त्याच्यामुळं तर सचिन हावळे पाटील शून्य आहे, फक्त सचिन हावळे पाटील आहे. मनोज जरांगे पाटील यांचा सहकारी म्हणून. तुम्ही मनोज जरांगे पाटलांचे सहकारी आहेत, अजून सुद्धा काही जण आहेत, पण मात्र या जवळच्या लोकांनाच काहीतरी लाभ होतोय, टेंडर मिळतोय. आमचा फक्त एकच मान, मनोज जरांगे पाटील. मनोज जरांगे पाटलाला जे मान देतील आम्ही त्यांचे. आमच्याकडं असं आहे, माझं हे म्हणणं आहे की समजा हा लढा मोठा आहे, अण्णासाहेब पाटलांपासून आहे. त्यांनी बलिदान दिलं, आज 50 वर्षाचा लढा आहे. म्हणजे 50 वर्ष लागले आम्हाला ह्या स्टेजला यायला, आणि जरांगे पाटला 2च वर्षात लगेच सगळ्याला कुणबी दाखले करून द्यायचे. म्हणजे ही अपेक्षा तुमची चुकीची. जे निघले ते कमी निघले का? 48 वर्षात जे लोकांकडून झालं नाही, अरे हे आमच्यातले राग निर्माण झाले. हे सर्वसामान्य लोक आहे ना, यांच्यातली जी राग होती ती जरांगे पाटलाच्या मागे उभे, आणि त्यांना माहिती आहे ना, अरे 1 रुपयाचं लाजिंदार नाही, 1 रुपयाचं लाजिंदार नाही. त्यांच्या मनावर आहे. अरे ते जर सरकारच्या बापाचं ऐकत नाही, त्यांच्या मनावर आहे कोणाच्या गाडीत बसायचं आणि कोणाच्या गाडीत नाही बसायचं. त्यांच्याकडे टू व्हीलर बी नाही, मग ते ठरवतील ना कोणावर बसायचं. आम्ही अपेक्षा करणं योग्य आहे का? माझ्या गाडीचा अक्षरशः चुरा झाला, पण मी गाडी तरी 2 नंबरला ठेवत होतो. काही लोक गाडी जाणत नाही दौऱ्यामध्ये, मग ते दाखवा ना कोणत्या दौऱ्यात कोणती गाडी आलेली. तर त्याच्यामुळं तसा काही विषय नाही सर. माझं म्हणणं आहे की आपण देणाऱ्याने देत जावे, घेणाऱ्याने घेत जावे. आज सचिन हावळे पाटील अख्खा महाराष्ट्र ओळखतो. कशामुळे माहिती का? फक्त जरांगे पाटील यांच्या सोबत असल्यामुळे. सचिन हावळे पाटलाची किंमत शून्य आहे. मी जरी 17 वर्षापासून कार्य करतोय, तर सचिन हावळे पाटील शून्य आहे, फक्त सचिन हावळे पाटील आहे. मनोज जरांगे पाटील यांचा सहकारी म्हणून, आणि त्यांचं त्याच्यामुळं. आणि हे प्रत्येक व्यक्ती आमचा इथं असलेला हा प्रत्येक व्यक्ती सहकारी, प्रत्येक व्यक्ती दादासारखाच प्रत्येकाकडे पद आहे, तीच ताकद आहे. फक्त यांना आता ह्या माया मावल्या